माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक झाली. सभा आटोपून परत येताना देशमुखांच्या वाहनावर ही दगडफेक झाली. दगडफेकीमध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झालेत. अनिल देशमुख यांचा भाजप कार्यकर्त्यावर संशय. उपचारासाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय. काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अनिल देशमुख यांना हलवण्यात आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती हा हल्ला झाला आहे. अज्ञातांच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते. रुग्णालयातली देखील दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो. अनिल देशमुख यांनी मात्र भाजप कार्यकर्त्यांवरती आरोप केला. एकीकडे प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रभरात खरं तर आज दिवसभरात ठिकठिकाणी सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर अनिल देशमुख हे देखील सांगता सभा आटोपून परतत असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाला. यावरती अविनाश ठाकरे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूयात. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. आज एवढ्या मोठ्या नेत्यावर हल्ला होणार, काही दिवसाअगोदर एक मोठ्या नेत्याची हत्या झाली. आज एवढ्या मोठ्या नेत्यावर जे 2.5 वर्षापूर्वी राज्याचे गृहमंत्री होते त्यांच्यावर हल्ला होणार, हे कुठं ना कुठे गृह खात्याचं अपयश सांगतो की गृहमंत्री सध्याचे महाराष्ट्राचे अपयशी आहे. म्हणून मी राज्याचे पोलीस महासंचालकांना विनंती करतो की आपण त्वरित या प्रकरणात गंभीर दखल घेऊन अनिल बाबूंना सुरक्षा प्रदान करावी, सलील भैयांना सुद्धा सुरक्षा प्रदान करावी, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षा प्रदान करावी. कारण एवढ्या मोठ्या लोकांशी अनिल बाबूंनी जे झुंज घेतली, जे लढा घेतला, त्यामध्ये अनिल बाबूंना त्यांच्या जीवाला धोका असं मला वाटते या हमल्यावरून. म्हणून या हमल्याचा मी जाहीर निषेध करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.